वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज रवींद्र. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. बॅट्समन दीपक मडवी याला. नॉन स्ट्राईक जितेंद्र जितू. आणि पहिला चेंडू अंधाराच्या अंदाजाने खेळून काढला. चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड मधून थोडंसं थांबल होताना क्षेत्ररक्षक आपण मला वाटतं निलेश पाटील याला पाहिलं. दोन्ही फलंदाज देखील दक्ष आणि ज्या ठिकाणी खरं एक धाव आहे त्याकडे 2 धावा त्यांच्या माध्यमातून कन्वर्ट झाल्या. 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन करताना दीपक मडवी. धावसंख्या होती ती बिनबाद 2. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लक्ष द्या. फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा सामना आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. या ठिकाणी माझा चेंडू अतिशय चांगला फाटका. अप्रतिम उत्कृष्ट फाटका. चेंडूची फेक खऱ्या अर्थानं थोडीशी शॉर्ट पिच होती. हाफ टेकर पद्धतीने चेंडूचा फलंदाज चप्पल झाला. ऑन साइडचा डेड बॉल आहे. चौकार नाहीये. डेड बॉलचा इशारा येतो. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. डेड बॉल नाही डिलीट केला बॉल. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र चेंडूला स्विचेट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. आणि बघूया कुठला फलंदाज या ठिकाणी धावचित बाद आहे. बोला. भूषण ना किशोर भाई. किशोर किशोर भाई. किशोर ना किशोर दादा. शुक्रवार शनिवार रविवार चिठ्ठीमध्ये नाव लिहिले. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी की यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक काही देखील आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षक खास करून किशोरजी भालेकर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी खास करून आपल्या लाडक्या संघाला स्वयंभू पायगावे संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद किशोरजी भालेकर. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. धन्यवाद. बोला. ड्रॉ करता सांगतो 1 मिनिट. विकास 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 नेक्स्ट बॅट्समन येतो विकास. बाद झाले फलंदाज आपण जितू याला पहिले कुठल्या जितू भालेकर कुठल्या चेंडूचा सामना न करता खऱ्या हातानं बाद झालेला आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. रवींद्र अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र. आणि या ठिकाणी मात्र निश्चितच चेंडूला थोडंसं स्वीप केलं ऑन साईडला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फुल्यांचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला. स्ट्रोक खऱ्या अर्थानं तो सजला नाहीये. संतोष कोळी. अतिशय प्रतिम
उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण खऱ्या हातानं आपण पाहिलं. खऱ्या हातानं क्रिकेटमधून सामना विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं क्षेत्ररक्षण. आणि काय रणजित यांनी अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून केलं. कुठेतरी संघाच्या 3 धावा त्याच्या माध्यमातून वाचवल्या गेल्या. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फॅक एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू, परिपूर्ण बीट करतो विकास मुकादम याला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. खऱ्या हाताने समोरून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आले नव्हतं. फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. तर ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-6 अशी संत सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. 6 धावा. चौकार कॅन्सल आहे भाऊ. पूर्ण संघाचा प्रतिनिधी अथवा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असल्याने पूर्ण संघाचा प्रतिनिधी अथवा कॅप्टन, सरवली संघाचा प्रतिनिधी अथवा कॅप्टन आणि त्याचबरोबर दोन्ही संघातील चालू सामन्यातील या ठिकाणी कानाई पाये, सोनादेवी टेमगर, सिद्धिविनायक अंजूर आणि स्वयंभू पायगाव या सर्व संघातील प्रतिनिधी या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय. आजच्या स्पर्धेमधून विजेता संघ असं नाव आहे. तर पहिल्या दिवसामधून ज्या संघाने उत्तम कामगिरी केली तो संघ आपण पाहिला. बघा ड्रॉचं स्वरूप आहे. शुक्रवार पहिल्या दिवसामधून खऱ्या हाताने ज्या संघाने उत्तम कामगिरी करून आयोजक संघाला पराभूत केलं होतं. अंतिम सामन्यामधून पहिल्या दिवसाचा विजेता संघ आपण पाहिला जनमान सरवली. कालच्या दिवसामधून खऱ्या अर्थानं अतिथी सामना झाला. शेवटच्या अंतिम ओव्हरमधून विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना वाय नॉट ओके 2 धावांची सिद्धिविनायक अंजूर संघाकडे मला वाटतं क्षेत्ररक्षक थोडंसं अवेलेबल नाही आहे, कमी आहे. आणि या अनुषंगानं 2 धावांची पॅनल्टी. समोर खेळण्याचा प्रयत्न अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न यस. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा चेंडू होता. गोलंदाज रणजित. चेंडूची लाईन अतिशय प्रतिम उत्कृष्ट होती. खऱ्या चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा असेल तर चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं किंवा त्या चेंडूला पारखणं फार गरजेचं असतं. आता मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट. मोठा फटका. एक मिनिट देतो. पंच वाईटचा इशारा करता एक दबेचा निर्वाळ धावसंख्याकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती किती आल्या 17. ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज रणजित. यस. बिग विकेट. शपल म्हणून वाढण्याचा प्रयत्न झाला. अरुंद लेग. पासून स्वागत. आज एक खंदे समर्थक म्हणून आपण जनमन सर्व्हिस संघासमवेत या ठिकाणी उपस्थित आहात.
भिवंडीचे नामांकित असं व्यक्तिमत्व आणि खास करून विद्यमान सदस्य जे आहेत ग्रामपंचायत सरवळीचे भीम चौधरी यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. स्कोर 17 आहे. 17 ना 17. नेक्स्ट बॅट्समन जितू गवळी आणि या ठिकाणी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जबरदस्त ॲपट. मित्र आपण जी क्रीडानगरी पाहतो स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगण आणि ते क्रीडानगरीचे मालक सन्माननीय राजेश दाखल्या पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सन्मान्य राजेश दाखल्या पाटील आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. एक धाव. नेक्स्ट बॅट्समन चंदन अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. एक फुल्यांचा चेंडू होता. डिफेन्सिव्ह फटका देखील आपण पाहिलं हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडू फ्लिक केलं होतं ऑन साईडला डीप मिडमध्ये जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत दोन धावगाणीची संधी झाली. या दोन धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सगळी धावसंख्या होती ती 19-20. ओव्हर क्रमांक दुसरा समाप्त. 2 षटकांच्या अंती 10च्या सरासरीने धावा जमा झाल्या त्या 20. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज संजय मनेरा. संघातील एक मिनिट नेक्स्ट टीमचा नाही आता ये ना स्वयंभू पायवा सिंधू यांच्यातून झाला मग कानई स्पोर्ट आणि पवन याही राहिले ना सोनादेवी. चला सोनादेवी टेमगर संघाचा कॅप्टन त्याचबरोबर कानई पाय संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी या. सोनादेवी टेमगर यास अतिशय थोडासा खराब चेंडू दिशेने चेंडू स्परे मारा आपण पाहतोय. फलंदाज चप्पल झाला लेक्समच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेरची कोणी अवंतरधाम या अवंतरधामाने संघाची धावसंख्या 21-21. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक खऱ्या आता चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज होताना फलंदाज जितू गवळी याची एक निर्धाव चेंडूची सांगता होती धावसंख्या असते रे. ओव्हर क्रमांक शेवटचा अंतिम हाताळणार गोलंदाज संजय मनेरा राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. यारकर अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक हलकासा अपील केला जातोय. पंच मात्र संमत नाही आहेत. चांगल्या चेंडूची सांगता खऱ्या हाताने पहिल्या 2 चेंडू आपण विचार केला तर एक धाव मात्र देताना गोलंदाज धावसंख्या स्थिर आहे 21. आता मात्र चेंडूवर मोठा फटका चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. फटका मारण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं चेंडूची लाईन रीड करणं मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं आणि एक्झॅक्ट मैदानामध्ये आपण तेच पाहिलं. जितू गवळी थोडासा सफल झाला. चेंडूची लाईन ज्यानं लवकर रीड केली आणि ऑन साईडला अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका त्याच्या बॅटमधून सजला. अतिशय दमदार फटका चांगला फटका उत्तम फटका जबरदस्त फटका आपलातून फटका ज्या फटक्याची की नितांत गरज होती तो फटका आपण पाहिला जितू गवळी याच्या बॅटमधून. या साधावेने संघ धावसंख्या देखील साधावेने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27. आता मात्र विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय स्वयंभू पायगाव पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क.
खऱ्या अर्थानं अशा फलंदाजाला तुम्ही शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकू शकत नाहीये. निश्चितच थोडासा शपल झाला ऑन साईडचा पुन्हा एकदा बिग बॉस त्याच्या बॅटमधून आला जणू की झेरॉक्स कॉपी. चेंडूची फेक थोडीशी चुकीची होती. गोलंदाजाने थोडासा चेंडू शॉर्ट पिच टाकला. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. फलंदाजाने अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूला भिरकावून दिला ऑन साईडला आणि चेंडू बघता बघता सीमाच्या बाहेर गेला. पंचाने देखील आम्हाला साधावीसाठी इशारा केला. या साधाव्याने सांगाय धावसंख्या होती ती 33. पहिल्या 3 चेंडूमध्ये उत्तम फेक, मात्र हा चेंडू मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट ॲक्पर जिल्ह्याचा चेंडू वेगवान चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता, मात्र फलंदाज जितू गवळी याच्या बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या असते. शेवटचा अंतिम चेंडू आता पुन्हा एकदा गोलंदाज. हा चेंडू देखील थोडासा स्बर आहे. तर गोलंदाज देखील मी कौतुक करेन. का कमालीची गोलंदाजी. समोरच्या एकंदरीत फलंदाज आपण विचार केला तर खऱ्या आता तालुका क्रिकेटमधला सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. आणि अशा फलंदाजासमोर जेव्हा आपण गोलंदाजी करता या ठिकाणी मोठा फटका आहे. चेंडूकारी क्षेत्ररक्षक झेल निश्चितच कलेक्ट करता आला असता, मात्र स्वतःला कुठेतरी थोडासा स्थिर करू शकला नाहीये रवींद्र. एकंदरीत 2 धावा या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 36 झाले का 36 आणि विजयासाठी 37 धावांची गरज. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला सोनादेवी टेमगर तर दुसऱ्या बाजूला कानाई पाय. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री भीमजी चौधरी साहेब यांना विनंतीशील आपण आपल्या शुभ असते या महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. या बघूया हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया एक महत्त्वाच्या सामन्याचं टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये एका बाजूला कानाई पाये तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमगर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. वेलकम राजेशजी पाटील या क्रीडा नगरीचे मालक. नाण्याचं स्वरूप माहिती आहे गावदेव किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा गावदेव वडूनगर कोण कॉलिंग करतो. भीमभाऊ दाखव नका असं मस्त उडवावरती 3 ओव्हरचा सामना आहे. तुम्ही बोलता तुम्ही बोलता कोण बोलते शैलेश चालू आहे ओके. चला सोनादेवी टेमगर संघाचा छत्रपती शिवाजी वडूनगरचा कॉल आहे आणि मला वाटतं एक्झिट तेच पडतं. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुणे मान्यवर कक्षामध्ये विराज म्हणावा. मित्र खऱ्या अर्थानं आपल्याकडे बेल फार कमी आहे. फक्त एका स्वरामध्ये जो आपला निर्णय तो सांगायचा आहे फील्ड पास. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. टेमगर संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण आणि खास करून फलंदाजी आमंत्रित करतोय कानाई पाय संघाला. ओ टू कॉम्बॉक्स ज्ञानेश्वर चिकणे.
थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. तर मित्र, जय गावदेव चषक वडोनगर 2024 या स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फिनाले या दिवसात आपण खेळवणार आहोत आणि काही महत्त्वाचे सामने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वयंभू पायगाव वर्सेस सिद्धिविनायक अंजूर या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. टार्गेट 37 धावांचं ठेवलेलं आहे. खरं तर दीपक मडवी 13 आणि जितू 15 यांच्या फलंदाजीच्या बळावर आपण पाहतोय की 36 धावा करून स्वयंभू पायगाव संघाने 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि दीपक मडवी यांची भविष्यवाणी होती की या ट्रॅकवर म्हणजे मातीच्या ट्रॅकवर स्पिनर खूप चांगली गोलंदाजी करतील आणि गेल्या 3 दिवसात आपण पाहतोय की नक्कीच स्पिन गोलंदाजी खूप मोठ्या प्रमाणात चालली आहे. अगदी षटकार चौकार खूप कमी लागलेले आहेत. आम्ही 70-70चे बॉल वापरले, मात्र अपेक्षा होती तितके षटकार या स्पर्धेमध्ये लागलेले नाहीत. रवींद्र आणि किरण ही सलामीची जोडी आपण पाहतोय. दीपक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हार्ट ऑफ सिटी. पहिला चेंडू विनर एज. पहिला चेंडू खरं तर ढकलण्याचा प्रयत्न केला होता पॉईंट क्षेत्रामध्ये, कारण तिथं खूप मोठा गॅप आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक सोडला तर पाहू शकतो आपण थर्ड मॅन पूर्णपणे खाली आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षण ऑन साईडला. हा चेंडू लाभ केलेला आहे, मात्र निश्चितच वन बाउन्स चेंडू सीमारेषेवर जात आहे. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण. या स्पर्धेला लाभलेले तिन्ही पंच, पंच मोरे सर, पंच कुडू सर, पंच वैती सर पुढील मेगा इव्हेंटमध्ये म्हणजे दमन चषक 2024-25 मध्ये आपल्याला दिसतील. दिनांक 23 डिसेंबर ते दिनांक 28 डिसेंबर या कालावधीमध्ये दमन चषक हा खेळला जाणार आहे. आणि खास करून सोनादेवी टेमघर, तसेच गावदेव चौठा डुंगे, जय गावदेव वडूनगर, वरालदेवी ताडाली, कानाई पाये हे सर्व संघ एकाच लॉटमध्ये म्हणजे एकाच गटामध्ये दिनांक 23 रोजी म्हणजे पहिल्या दिवशी संघर्ष करताना दिसतील. गोलंदाज दीपक तयार. आडव्या बॅटने केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र पूर्ण प्रयत्न नाही आहेत. क्षेत्ररक्षकाला माहीत होतं की कुठे ना कुठे नक्कीच दुसरी धाव ही पूर्ण होईल. बाद करण्याचा प्रयत्न नाही आहे. 2 धावाने धावसंख्या धावफलकावर 4 पोचलेली आहे. 37 धावा या ट्रॅकवर. बोला ना. हा येस, कमिंग सून मोहनदादा भोईर यांची स्पर्धा. चाय के साथ बिस्किट और खारी नेहमीच त्यांची स्पर्धा गाजलेली आहे. काही ना काही वेगळं मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून केलं जात असतं. यावर्षी काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. वन मॅन आर्मी, वन मॅन शो मोहनदादा भोईर यांचा. वरालदेवी ताडाली आणि त्यांच्या विद्यमाने मेहुल स्पोर्ट ताडाली यांच्या विद्यमाने आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. त्या अगोदर मात्र धर्मवीर चषक 2024-25 ची तयारी सुरू आहे. बेस्ट ऑफ लक मोहनदादा भोईर. या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. गोलंदाज तयार दीपक, बॅट्समन दयानंद. शॉर्ट पिच चेंडू पुल केलेला आहे. पॉवरफुल फटका. यस, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करताना जबरदस्त षटकार. हनुमंतरायाने जशी संजीवनी आणून लक्ष्मणाला जीवनदान दिलं होतं ना, तसंच ही संजीवनी जणू ठरते हा षटकार अंजूर संघासाठी. या 6 धावाने धावसंख्या 11वर पोहोचलेली आहे. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही 24ची गरज आहे. 12 चेंडू 24 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा करायच्या आहेत. या स्पर्धेसाठी विशेष मेहनत अशोक पाटील, पप्या काबूकर, दीपक पाटील, यशवंत पाटील यांच्या माध्यमातून जय पाटील, शनिवार पाटील सर्वांनी खूप मेहनत घेतली. के कृष्ण पाटील, योगेश चिकणे, मानन मामा, त्यानंतर गणेश पाटील, गणेश सोंग्या पाटील यांच्या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप खूप लाख मोलाचं सहकार्य लाभलं.
बजरंग पाटील यांचंही नाव घ्यावं लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज जितू. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. माय गॉड, मी तर म्हणेन ही संधी होती कुठे ना कुठे लॉलीपॉप चेंडू. परंतु जितूचे हे चेंडू ना खूप खतरनाक असतात. कारण असं वाटतं फलंदाजाला की चेंडू माझ्या बॅटवर येईल, मात्र सकलेन मुस्ताक ज्याप्रमाणे गोलंदाजी करत असे त्याचप्रमाणे ही गोलंदाजी आपण पाहतोय. येस, इथे मात्र पुल आणि हुकचं मिश्रण पाहतोय. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव घेताना इथे फलंदाज 2 धावा पूर्ण. जितू गवळीचे हे षटक खूप महत्त्वपूर्ण. 12 चेंडू 24 धावांची गरज असताना हे षटक 7 ते 8 धावांचं टाकावं लागेल. मात्र अंजूर संघाच्या बाबतीत विचार केला तर या षटकात 12 धावा पूर्ण कराव्याच लागतील. अंधाधुंदी फटका, अंधाधुंदी फटका. जितू गवळीला हे फटके मारू शकत नाही तुम्ही, कारण त्याच्याकडे टॉप स्पिन आहे, त्याच्याकडे ऑफ स्पिन आहे, त्याच्याकडे लेग स्पिन आहे, त्याच्याकडे फ्लिपर आहे आणि त्याच्याकडे फास्टर वनी आहे. जितू ओव्हर द विकेट. हॉपवाली पुन्हा एकदा आपण पाहतो लेग स्पिन. फ्लायटेड गोलंदाजी केली जात आहे आणि फ्लायटेड गोलंदाजीसाठी आमच्या जयगावदे वडूनगर संघातील योगेश चिकणे आणि यशवंत पाटील खूप माहीर आहेत. लॉफ्टेड शॉट, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एक सहज सोपा झेल आणि फलंदाज फेल. उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जवळ व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज जनमान सरवळी संघाने पहिल्या दिवसामधून खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची अव्वल दर्जाची कामगिरी केली होती. तो संघ या ठिकाणी दाखल आहे. संघासमेत त्यांचे खंदे समर्थक सरवळी ग्रामपंचायत विद्यमान 13 विद्यमान जे सदस्य आहेत मान्य श्री भीमजी चौधरी यांना आपण सन्मानित करूया. ओर संपत्ती का ओर संपत्ती थांबा 2 मिनटं. लास्ट शेवटचं 7 चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत? 13 धावा झालेल्या आहेत. 24ची गरज आहे. बघा द्यायच्याकडे ठेवा. येणारे 7 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे मात्र. आणि या ठिकाणी मात्र मुकेशच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. मंडळी प्रसिद्ध मंडळी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय भीमजी चौधरी यांना आपण सन्मानित करूया. कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे मेंबर आहेत, सदस्य आहेत आणि खास करून ग्रामपंचायत सरवळीचे सदस्य देखील आहेत आणि जनमन सरवळी संघाचे एक खंदे समर्थक भीम चौधरी यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. धन्यवाद. जाऊया पुणे एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना. विजयापासून फक्त आणि फक्त 18 धावा दूर. शेवटचे 7 चेंडू खेळ बाकी आहे. गोलंदाज चंदन. वैयक्तिक पाला सांघिक शेवटचा अंतिम. ओ टू ज्ञानेश्वर. यस, शेवटचं षटक आहे. 18 धावा. इथे चंदनने जर 18 धावा दिल्या तर या सीझनमध्ये तो हे षटक विसरणार नाही. आणि जर सिद्धिविनायक अंजूर संघाने 18 धावा केल्या तर हा संघही या सीझनमध्ये हे षटक विसरणार नाही. चंदन. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये. चेंडूला व्ही शेपमध्ये खेळून काढलेले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. सिंगल फक्त येईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर 20 लगलेले. अगली 5 गेंदों में हम देख सकते 18 रनों की ज़रूरत, 17 रनों की ज़रूरत. हालांकि बहुत अच्छी बल्लेबाजी की यहाँ पर दयानंद ने, रविंद्र ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, लेकिन अब यहाँ पर बड़े शॉट की ज़रूरत है. 5 गेंदों में 17 रनों की ज़रूरत.
हालांकि चंदन ऐसे गेंदबाज है जो मुश्किल से छक्का चौका खाते हैं। देखते हैं राउंड राइट आर्म ओवर द विकेट। इस बार गेंद को खेल दिया है वी शेप में, सीधे गई गेंद लॉन्ग ऑफ पे। हालांकि एक को दूसरे में कन्वर्ट किया। 2 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 23 रनों पर। 4 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावांची गरज। 22 धावा झालेले तर 4 चेंडू 15 धावांची गरज। मुकेश अजूनही त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, जबरदस्त हा खेळाडू, टेनिस विश्व गाजवलेला हा खेळाडू। ओहो, पुल आहे मात्र पॉवरफुल नाहीये। इथे मुकेशला जीवनदान मिळालेलं आहे। विसरू नका खेळपट्टीवर मुकेश आहे, विसरू नका। 3 चेंडूमध्ये 13 करायचे आहेत, 3-13 करू शकतो हा मुकेश। याची खेळी सर्व क्रिकेट रसिकांनी अगदी गेली 10 ते 12 वर्ष नव्हे तर 15 वर्ष बघितलेली आहे। आणि हा असा फलंदाज आहे, सामना एक हाती फिरवू शकतो। 3 चेंडू 13 ची गरज। हा फुल टॉस, माय गॉड, पुन्हा एकदा मिस टाइम फटका। इथे दुसऱ्यांदा चूक करतोय। क्या बात आहे, किती धावा आल्या? 2 धावा आल्या। आता मात्र हा गुन्हा आहे, आता गुन्हा आहे। पहिल्यांदा केलेली चूक दुसऱ्यांदा केलेला गुन्हा ठरतो। 2 चेंडू 11 ची गरज। क्या बात आहे, सामना असावा तर असा। चाचणी चषक विजेता स्वयंभू पायगाव संघाला या स्पर्धेतून जर बाहेर करायचा असेल तर तुम्हाला 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारावे लागतील। आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये असा रेकॉर्ड अजून तर झालेला नाही गेल्या 14 ते 15 वर्षाच्या कारकिर्दीत। मात्र मुकेशला हे करावं लागेल आपल्या संघाला जर पुढच्या सामन्यात खेळताना पाहायचं असेल तर। जबरदस्त सामना रंगतोय। हा चेंडू अगदी सोन्यासारखा टाकावा लागेल। हा चेंडू चंदनला चंदनाप्रमाणे टाकावा लागेल। ओव्हर द विकेट चंदन। हो, इथे मात्र तिसरा फटका मिस आउट। ओ, चौकार जातो की काय? नाही, षटकार नाहीये, आपल्याला दिसतोय इथून 2 फूट मला वाटते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडलेला आहे चेंडू। काय करतायत स्वयंभू पायगाव संघाचे हे क्षेत्ररक्षक? काय करतायत? जणू हाताला तेल लावून आलेले आहेत आणि चेंडू त्यांच्या हातातून निसटतोय। मुकेश विचार करत असेल की माझा फटका बॉलवर व्यवस्थित काय येत नाहीये, कुठला तोडगा तर नाही केलेला इथं, असं त्याच्या मनात वाटत असेल। कारण 3 चेंडू असे होते ना की 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर घालवण्यासाठी नक्की तत्पर होता। धावसंख्या 30 झालेली आहे। एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज। प्लेयर्सची जी पॅनल्टी लागली होती ती पुन्हा एकदा मारक ठरू शकते सिद्धिविनायक अंजूर संघाला, म्हणून आपले सर्वच खेळाडू घेऊन येत जा। पुलटॉ चेंडू, इथे मात्र आता दीपक मडवीत हे चूक करणार नाहीत। यस, चंदनने त्या ठिकाणी मोठे आवडलेले आहेत, त्याला माहिती आहे आपण विजय प्राप्त केलेला आहे। परंतु मुकेश रात्रभर विचार करेल आज की माझ्या बॅटवर चेंडू व्यवस्थित येऊनही चेंडू बाहेर का गेला नाही। तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया जितू गवळी। जितू गवळी आपण या व्यासपीठावर। सोनादेवी टेमगर संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या। देवाजी टावरे गावदी, यस या देवा टावरे, या देवा टावरे साहेब या। कपिलजी चौधरी भाऊजी आपण या व्यासपीठावर नक्कीच। राकेश भाऊ सर्वांनी या। सन्मानी व्यासपीठावर विराजमान भीमजी चौधरी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरण करायचं आहे। पायी संघातील सामन्याचा पुरस्कार मानकरी जितू गवळी यांना
टेमघर संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा. टेमघर संघाचा कॅप्टन वेलपेट जितू अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. जितू बसा 2 मिनिटं. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. बघा मित्र, आपण जी खऱ्या अर्थांची स्पर्धा पाहतो, ही स्पर्धा संपन्न करण्यामागे या दानशूर दात्यांचं देखील फार मोठा सहकार्य आहे. आणि या दानशूर दात्यामध्ये आवर्जून ज्यांचं नाव घेतलं जाईल ते आमचे जितू गवळी. शुभ सन्मान सन्मान केलं. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेची एक गुण राहील असा एक मोमेंटो त्यांना दिला जातोय. दीपक मडवी आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरून तर आमचे कपिल चौधरी कपिल बोंज घ्या झाले. धन्यवाद. टेमघर संघाचा कॅप्टन विनाविलंब लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. ड्रॉ करायचं का काय करणार? चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12 मॅन बघा या ठिकाणी आपण ड्रॉ करतोय. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12. अरे राजा माझे काय चालले थांब ना. काय नाही त्यांचे येऊन द्या दोघे. अजून एक मॅच आहे ना. मी कसं सांगते तो मॅन ऑफ द सिरीजचा बक्षीस घ्या. मॅन ऑफ द सिरीजचा बक्षीस वरती घे. मॅन ऑफ द सिरीजचा बक्षीस वरती घेतो. विजयाचा संघ आणि त्याचबरोबर पहिल्या दिवसामधून जय हनुमान सरवली, दुसऱ्या दिवसामधून गावदेव पूर्णा असं ड्रॉचं स्वरूप आहे. पहिल्या दिवसामधून जय हनुमान सरवली, दुसऱ्या दिवसामधून गावदेवी पूर्णा आणि आजच्या दिवसामधून विजेता संघ असं ड्रॉचं स्वरूप आहे. हडलक सिद्धिविनायक अंजूर अतिशय जबरदस्त संघर्ष देखील तुमच्या